अधिक मासात ते धोंडे का करतात. मिनिडिओसाठी संपूर्ण मराठी स्क्रिप्ट. नमस्कार मित्रांनो. आज आपण जाणून घेणार आहोत अधिक मासात धोंडे का करतात. त्यामागील धार्मिक महत्त्व काय आहे आणि ही परंपरा कशी सुरू झाली? चला तर मग सुरुवात करूया. अधिक मास म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार चंद्रवर्ष आणि सौरवर्ष यामध्ये काही दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी साधारणपणे दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो. यालाच अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास म्हणतात. हा महिना भगवान श्री विष्णूंना समर्पित असून जप, तप, दान, व्रत आणि सत्कर्म करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. अधिक मासात महिलांकडून आणि भक्तांकडून फकीत धोंडे किंवा एनगेट अनारसे गोड पदार्थ दान करण्याची प्रथा आहे. धोंडा म्हणजे गव्हाचे पीठ, गूळ आणि तूप वापरून तयार केलेला एक पारंपरिक गोड पदार्थ. जण धोंडे दान करण्यामागील कारण धर्मग्रंथानुसार हिंदू धर्मात 6 कोटी देवता मानल्या जातात. येथे कोटी म्हणजे प्रकार किंवा वर्ग. ह्यांचे देवतांचे प्रमुख गट पानादित्य, चारुद्र, वसु, अश्विनी कुमार. एकूण 1 देवता या 100 देवतांच्या सन्मानार्थ आणि त्यांची कृपा प्राप्त व्हावी म्हणून धोंडे दान केले जातात. यामागील धार्मिक कथा एकदा एका गरीब पण श्रद्धाळू स्त्रीने अधिक मासात भक्तिभावाने व्रत केले. तिच्याकडे मोठे दान करण्याची क्षमता नव्हती. तिने आपल्या परीने आशीष धोंडे तयार करून ब्राह्मणांना आणि गरजूंना दान केले. तिच्या निस्वार्थ भक्तीने भगवान श्री विष्णू प्रसन्न झाले आणि तिच्या घरातील दारिद्र्य दूर झाले. तेव्हापासून अधिक मासात हेज धोंडे दान करण्याची परंपरा प्रचलित झाली असे सांगितले जाते. धोंडे दान केल्याचे फायदे भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते. घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. पापांचा नाश होऊन पुण्य प्राप्त होते. आर्थिक अडचणी कमी होतात. कुटुंबातील मंगल कार्यांना गती मिळते. दान कसे करावे? स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. भगवान विष्णूची पूजा करावी. घरीच धोंडे तयार करून तुपाचा नैवेद्य दाखवावा. ब्राह्मण, सुवासिनी किंवा गरजू व्यक्तींना दान द्यावे. नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. निष्कर्ष मित्रांनो, अधिक मास हा पुण्य मिळवण्याचा आणि भगवान विष्णूची कृपा प्राप्त करण्याचा विशेष काळ आहे. छई धोंडे दान करण्याची परंपरा ही श्रद्धा, भक्ती आणि दानधर्म यांचे सुंदर प्रतीक आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री